अस्सलामुअलैकुम, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. कैशी आहो सगळी. मी आहे ना कालवाच्या गिराचा चटपटा बनवत आहे. बघू शकता तुम्ही. गरमी एकदा आली ना का कालवा पण यायला सुरू होतात. आणि हे बघू शकता कालवाची साईज किती मोठी आहे ती. हे गिर आहेत ना माझ्या हस्बंडने आणले नाहीत. आज आहे ना त्यांचा मी चटपटा बनवणार आहे. फिलहाल आहे ना मी गॅसवर तिला उकरत ठेवले आहेत. तिला आहे ना अशी कुपचे लागलेले असतात कालवाच्या गिराला. म्हणजे ते फोडून असे आपण काढतो ना गिर ते पुरे अख्खे असे निघत नाहीत. त्यांना आहे ना कुपचे असे लागलेले असतात. तर पाण्यातला उकळल्यावर ना का ते कुपचे आहेत ना थोडे हलके होतात. मग थोडे थोडे ना असे सुटत जातात ते. त्यासाठी तिला उकळणं मग जरुरी आहे. हे बघू शकता तुम्ही. बेस आवट येतं आहे तिला. आणि मी आहे ना हे गॅस बंद करून तिला थंडे होत ठेवलो आहेत. गरम गरम आपण साफ नाही करू शकत. तर थंडे झाल्यावर आहे ना मी तिला साफ करीन. पहिले तिला थंडे व्हायला ठेवीन. तत्परत मी कांदो पोलून घेत आहे. हा गॅसवर आहे ना मी ठेवलं आहे टोप. आणि टोपाला टाकलं माझ्या टेस्टच्या हिसाबशी तेल. आणि तिच्यातला 2 बेस मोठे मोठे कांदे घेतले एकदम बारीक चॉप करून. तुम्हाला वाटते कांदे कमी जास्ती पण करू शकता. पण मी गीर आहेत ना माझे मोप आहेत त्या हिसाबशी मी 2 कांदे घेतले आहेत मोठे. आता तिच्यातला आहे ना मी माझ्या टेस्टच्या हिसाबशीच मीठ टाकले आहे. कांदो पोलताना मीठ टाकलं ना का कांदो आहे ना बेगून असो नरम होते म्हणजे गलते बेगून. त्या हिसाबशी मी कांदो पोलतानाच मीठ टाकता. आणि तिच्यातला टाकले आहे मी थोडीशी कढीपत्ता. बेस आहे ना कांद्याला मिक्स करून मी ढाकण मारून ठेवीन 5 मिनटासाठी. 5 मिनटाच्या बाद आहे कांदो आहे ना थोडं माझं गल्लो आहे. आता मी त्यातला टाकीन 1 मुठ्ठो टमाटो टाकीन आतलं मी. तुम्हाला वाटलं टमाटो पण कमी जास्ती करू शकता. काही जण टमाटो पण नाही यूज करत, काही जण करतात. पण आमच्या कोकणी माणसांना कांदो टमाटो लसूण कोथिंबीर कढीपत्ता हा सगळा काही हवा आहे. ढाकण मारून घेऊन 5 मिनटाच्या बाद माझा एकदम परफेक्टली कांदो आणि टमाटो कुक झालो होय. हे बघू शकता तुम्ही. बेस तिला मिक्स करून घेतलो आहे मी तिला ह्या. आणि आता टाकीन मी तिनातला थोडीशी हळदी पावडर आणि 3 ते 4 चमचे आहेत ना आहे आम्ही आपलो कोकणी जो लाल मसालो आहे मिक्स आहे. पुरो कोरोना आहे आम्ही मिक्स केलेलो. आणि मिक्स केलेलो आम्ही यूज करतो सालण्या वगैरेला. जो कोरो असते ना तो बगाडी वगैरेला ठेवतो आम्ही अलगशी. ह्यो मसालो आहे ना पुरो मिक्स केलेलो आहे. कांदा टमाट्यातला आहे ना मी बेस तिला पोलून घेत आहे. 5 मिनटं हिला पण मी ढाकण मारून ठेवीन. तत्परत आहे ना मी हे कालवाचे गीर साफ एकदम धुवून बिवून एकदम बाजूला करून ठेवले होते. आता हे आपलं जो मसालो आहे ना तो पण बेस पोलून झालो आहे. आता मी तिच्यात टाकीन कालवाचे गीर. कालवाचे गीर आहे ना मी अख्खे अख्खे नाही ठेवलेत मग मोठे होते. तर मी एक एक 2-2 3-3 तीनचे तुकडे केले आहेत. हे बघू शकता तुम्ही. कालवाचे गीर टाकून झाल्यावर पण तिला मी ना बेस असा मिक्स करून घेईन. तुम्हाला वाटलं ना तुम्ही बटाटो पण कापून टाकू शकता. मी टाकलो नाही का की माझे गीर मोप होते त्या हिसाबशी मी बटाटो टाकलो नाही. आणि आमच्या घरातला एक माणूस ऐसा आहे की त्याला बटाट्याची एलर्जी आहे. तर मी बटाटो आहे ना स्किप केलो आहे. आणि ह्या कालवाचे गिरे ना उकडताना मी थोडासा पाणी काढून ठेवला होता. तर थोडा पाणी ॲड केला आहे मी आहे. तिला पण बेस मिक्स करून मी ह्या थाली मारून ठेवीन 5 ते 10 मिनटासाठी. ह्या ढाकण उघडून बघू शकता तुम्ही. पाणी ना पुरा सुकला आहे आपला. आता डबल आपल्याला आहे ना 1 ते 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. नाही तर तुम्ही असं सुक्का पण खाऊ शकता. पण आम्हाला थोडा चटपट हवा आहे त्या हिसाबशी मी 1 ग्लास आहे ना ह्या पाणी ॲड केला आहे. गरमीच्या टेमात आहेत ना अशी कालवा आहेत ना खूप मोठी मोठी मिळतात. म्हणजे बुरून काढलेली. आता पाण्यातला डुबकी मारून जी कालवा काढतात तिला बुरणीची कालवा बोलतो आम्ही.
आणि हे तिची साईज पण माशाला मोप मोठी होती आणि बेस कालवाचे गिर पण मोप मोठे मोठे होते. आता आहेत ना मी तिला अर्धो घंटो बेस शिजून देईन आणि तिच्या बाद मी तिचा आहे ना फायनल लुक दाखवेन तुम्हाला कालवाच्या गिरांचा. तुम्ही पण ही रेसिपी ना नक्की ट्राय करा. आणि हे बघू शकता तुम्ही कालवाच्या गिराची माझी प्लेट आहे ती तयार झाली आहे. हे आहेत आपले कालवाचे गिर, तिचा चटपटा डाळ चावलाची रोटी. चला मग व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. अल्लाह हाफिज.